पाहिजे की नाही? केंद्र सरकारला जी काही घटना घडली आहे त्या घटनेची आम्ही माहिती दिली आहे. त्या घटनेला जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर, काल मोहित सरांनी आरोप केला की त्यांच्यावर काही कलम आधी त्यांची सही घेतली, काही कलम लावली, त्यानंतर ती काढण्यात आली. एका बाजूला असं होते, दुसऱ्या बाजूला नवीन कलम नवनीत राणा असतील किंवा रवी राणा असतील यांच्यावर लागताय, म्हणजे त्यांच्या ऍड केलं जाते. गृह खातं तुमच्याकडे देखील होतं. ऑपरेट कोण करते, मुख्यमंत्री कार्यालय की गृह खातं? काही याच्याबद्दल आता जे काही मुंबईमध्ये घडतं आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातूनच होत आहे आणि राज्यामध्ये इतरत्र जे होत आहे ते गृह मंत्रालयाकडनं होत आहे. त्यामुळे यांनी विरोधकांना नामोहरम करण्याकरता, त्यांच्यावर हल्ले करण्याकरता टेरिटोरीज वाटून घेतल्या. मुंबईमध्ये हे मुख्यमंत्री कार्यालयाने करायचं आणि उर्वरित महाराष्ट्रात हे गृहमंत्र्यांनी करायचं. has allowed the law and order situation to deteriorate at the behest of the government. Do you back Kirit Somaiya's demand? किरीट सोमैया जी के ऊपर जो हमला हुआ उसकी जिम्मेवारी फिक्स होनी चाहिए और इसमें जो जो दोषी है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. क्या पार्टी के स्तर पर आपका जो शीर्ष नेतृत्व है, प्रधानमंत्री हो या नड्डा जी हो, क्या आपने उनको जानकारी दी? उनका क्या कहना था? देखिए, मैंने इस संदर्भ में एक नोट गृह मंत्री जी को भेजी है. बाकी इनको हम अपने स्तर पर निपटेंगे. सर, पैटर्न देखने को मिल रहा है कि जब भी मुख्यमंत्री पर हमला किया जाता है तो उनको घर में घुसकर जो गिरफ्तार करने की कोशिश की जाती है. नारायण राणे साहब ने इसमें देखा, अर्नब गोस्वामी या सदावर्ते या फिर ये अभी नवनीत राणा. क्या आपको लग रहा है कि पैटर्न इस तरह का बनाया गया? देखिए, देश के इतिहास में और महाराष्ट्र के इतिहास में ये सबसे इनटॉलरेंट, सबसे असहिष्णु सरकार इस रूप में प्रसिद्ध होगी, क्योंकि किसी ने भी लोकतांत्रिक तरीके से भी इनके ऊपर टीका की तो उनको घर पे जाकर पुलिस के माध्यम से झूठी केसेस उन पर लगाई जाती है. एक भी केस में इनकी एक भी केस कोर्ट में नहीं टिकी, एक भी नहीं, कोई केस कोर्ट में नहीं टिकी. और हमारी पूरी तैयारी है. मैंने तो पहले ही कह दिया, हमारा कोई नेता डरता नहीं है. जितनी केसेस लगानी है लगाए, हम संघर्ष करेंगे. ठाकरे सरकार का आरोप है कि महाराष्ट्र में जो भी स्थिति उत्पन्न हो रही है, बीजेपी जानबूझ के साजिश रची है कि यहाँ पर राष्ट्रपति शासन लगाया जाए. आपकी क्या भूमिका है? ऐसा है, रोने वाले लोग हैं, ये खुद ही खुद को झापड़ मारते हैं और जोर जोर से रोते हैं, मारा मारा मारा. इस प्रकार की प्रवृत्ति के लोग हैं. त्यांचा आरोप आहे की किरीट सोमय्या त्यांचा आरोप असा आहे की किरीट सोमय्याने पण स्वतःला मारून घेतलं, तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यामुळेच त्यांना कारवाई करावी लागली आहे. आणि हे सगळं सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध आहे. मोहित कंबोजच्या केसमध्येही पहिल्यांदा एक नरेटिव्ह त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला की त्यांनीच गाडी अंगावर घातली. इथपर्यंत कोणी म्हणाला त्यांनी ऍसिड गाडीत ठेवलं, कोणी म्हणाला त्यांनी दंडुका गाडीत ठेवला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये लक्षात आलं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गुंडांनीच त्याच्यावर हल्ला केलाय, म्हणून शेवटी 307चा कलम लावावा लागला. तीच परिस्थिती आहे. सगळं सीसीटीव्ही मध्ये किरीट सोमय्यांचे कैद आहे. त्यामुळे किती खोट्या स्टोऱ्या यांनी तयार केल्या तरी त्याचा काही फायदा होणार नाही. देखिए, मैंने हिंदी में भी बताया है कि अभी अभी जो जानकारी प्राप्त हुई है, श्रीमती नवनीत राणा जो निर्दलीय सांसद है, हनुमान चालीसा बोलने पर उनके ऊपर सिडिशन की कार्रवाई, राजद्रोह की कार्रवाई की गई. उनको पुलिस कस्टडी में डाला गया. वे दलित समाज से, शेड्यूल कास्ट से आती है.
उनको उनके समाज के ऊपर से गाली दी गई, एक महिला होते हुए भी पीने का पानी नहीं दिया गया, उनको वॉशरूम जाने नहीं दिया गया और बहुत ही गंदा व्यवहार उनके साथ हुआ। ऐसा पत्र उन्होंने उनके वकील के थ्रू देश की लोकसभा के स्पीकर को भेजा है। मैं ऐसा मानता हूं महाराष्ट्र में एक काला इतिहास ये सरकार लिख रही है। सर आपका एक सवाल है, आपका एक सवाल रहा कि आपने कहा कि हनुमान चालीसा हिंदुस्तान में पढ़ेंगे, पाकिस्तान में तो नहीं पढ़ेंगे। आज ही एनसीपी की एक कार्यकर्ता है जिन्होंने एक लेटर लिखा है गृह मंत्री को, उन्होंने कहा है कि उनको परमिशन दी जाए कि पीएम ऑफिस पीएम के घर पर जाकर नमाज और हनुमान चालीसा पढ़ना चाहते हैं। ठीक उसी परिपाटी पर जैसे हमने गाना नहीं, अगर उनको मैं तो उनको आमंत्रण देता हूँ, उनको अगर हनुमान चालीसा पढ़ना तो मेरे घर के सामने आए, हनुमान चालीसा पढ़े, मैं भी उनके साथ पढ़ने को जाऊंगा, मैं भी पढ़ूंगा। पुण्यामध्ये शरद पवारांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे की त्यांचं 78 साली जेव्हा अच्युत सरकार गेलं तेव्हा तेवढे अस्वस्थ झाले नव्हते, क्रिकेटची मॅच वगैरे बघितली, अलीकडच्या काळात काहींचं सरकार जातं आणि ते अस्वस्थ होतात, आदित्य माझं सरकार आहे सरकार म्हणून म्हणतात, त्यामुळे अस्वस्थता वाढलेली आहे, तुमच्याबद्दल वक्तव्य? असं आहे की जेव्हा गोष्टी जुन्या होतात तेव्हा लोक विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात। कोणी सरकार पाडलं, मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं, मग पुन्हा काँग्रेसचं सरकार कोणी पाडलं, मग पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं, याचा इतिहास हा सगळ्यांनी बघितला आहे। अशा प्रकारे सरकार पाडणं, काँग्रेस बाहेर पडणं, काँग्रेसमध्ये जाणं अस्वस्थतेशिवाय थोडी होतं। कोणी स्वस्थ बसला आणि मॅच पाहतो तो थोडी असं करतो। त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही, मी एकाच पक्षात आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणारच आहे, मला चिंता नाही आहे। लाउडस्पीकर्स को अगर हटा नहीं गया तो क्या आप लोग भी हनुमान चालीसा का पाठ करेंगे मस्जिदों के बाहर? देखिए, हनुमान चालीसा का पाठ तो हम हमेशा ही करते हैं और इसके ऊपर क्या कार्रवाई करना ये हमारी पार्टी में हम तय करेंगे। हम पहले ये देख रहे हैं कि क्या सरकार सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करती है। अगर सरकार सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन नहीं करेगी तो भारतीय जनता पार्टी अपनी स्ट्रैटेजी तय करेगी। फडणवीस सर, कल पीएम मोदी जी बॉम्बे में थे, प्रोटोकॉल के तहत सीएम को वहां जाना चाहिए था, लेकिन उद्धव ठाकरे जी ने उस प्रोग्राम में जाकर उस बुजुर्ग महिला के घर गए जिन्होंने आंदोलन में शामिल हुए पूरे परिवार के साथ, क्या कहना चाहेंगे? देखिए, मुझे ऐसा लगता है कि अब कम से कम उद्धव जी उस महिला के घर गए तो बेचारी महिला 80 साल की उनके घर के सामने रात में आकर बैठी। वो महिला आक्रोश कर रही थी, मेरे बेटे को नौकरी नहीं मिली, मुझे घर नहीं मिला, इतने साल में शिवसेना में हूँ, मेरे तरफ किसी ने ध्यान नहीं दिया। तो कम से कम उसकी ओर ध्यान देकर उस महिला को घर मिले, उसके बेटे को नौकरी मिले, ऐसा थोड़ा सा प्रयास मुख्यमंत्री जी करें। और साथ साथ ये भी अपेक्षा है कि एसटी के स्ट्राइक में जिन कर्मचारियों ने आत्महत्या की उनमें से किसी के घर भी मुख्यमंत्री जी जाए, थोड़ी संवेदना दिखाए। जिन किसानों ने आत्महत्या की है उनमें से एक आधे किसान के घर में मुख्यमंत्री जाए, थोड़ी संवेदना दिखाए। सर मराठी प्लीज, मराठी प्लीज। प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनी जाणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही, ते एका शिवसैनिक महिलेला भेटायला गेले। किमान मुख्यमंत्री कोणाच्या तरी घरी गेले याचा मला आनंद आहे, पण त्या वृद्ध महिलेच्या घरी गेल्यानंतर तिचा आक्रोश तरी मुख्यमंत्र्यांनी समजून घेतला पाहिजे। ती सांगत होती 80 वर्षाची झाली, इतके वर्ष शिवसेनेमध्ये काम करते आहे, माझ्या मुलाला नोकरी नाही, माझ्या नातवाला नोकरी नाही, मला घर नाही, माझी परिस्थिती खराब आहे। आता किमान त्या वृद्ध मातेला तरी मुख्यमंत्र्यांनी काही मदत केली पाहिजे। आणि एवढंच नाही आहे तर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे त्यांच्या घरी मुख्यमंत्री गेले तसंच एसटीच्या संपामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यातल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन थोडीशी संवेदना दाखवली पाहिजे। इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांनी संवेदना दाखवली पाहिजे। एवढं तरी किमान आमच्या मुख्यमंत्र्यांनी करावं। चला, धन्यवाद। आता आमचा पक्ष प्रवेश आहे।